नमस्कार, इंडियन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फ्रूट सॅलड. चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री. अर्धा लिटर दूध, साखर, 3 चमचे कस्टर्ड पावडर, 1 कट केलेला सफरचंद, 1 कट केलेली केळी, डाळिंबाचे दाणे. सर्वात अगोदर दूध गरम करून घ्यायचं. दूध चांगलं गरम झाल्यावर साखर घालायची. साखर चांगली मिक्स करून घ्यायची. कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं. उकळलेल्या दुधात कस्टर्ड पावडर घालावी. ती घालत असताना दूध हलवत राहावं, जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाहीत. अशा प्रकारे दूध घट्ट झाल्यावर त्याला थंड करून घ्यावे. दूध थंड करत असताना त्याला हलवून घ्यावे, जेणेकरून त्याच्यावर साय येऊ नये. दूध थंड झाल्यानंतर ते एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं. आपण कट करून घेतलेले सर्व फळे त्यात टाकावी. त्याला चांगले मिक्स करून घ्यावे. यानंतर 1 तास फ्रीजमध्ये ठेवावे. अशा प्रकारे 1 तासानंतर आपले फ्रूट सॅलड तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा.